सामना ठेवलाय मैदानाला. गणेश क्रिकेट संघ नावाखालीने सामना ठेवलाय मैदानाला. थँक्यू. ह्यावेळेला मात्र मोठा फटका पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा येईल. हा आलाय दणदणीत षटकार. यावेळेला काय फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक जरी असला तिकडे तरी त्याला बघ्याची भूमिका करावी लागेल. आलाय दणदणीत षटकार. मार्कमध्ये सोहेलने आडव्या पॅटने यावेळेला ताकदीचा वापर करत बॉलला पाठवलाय. त्या ठिकाणी वाईड स्ट्रॉंगांच्या बाहेर सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम हिट षटकार. सोहेलचा धमाका. सोहेलचा बॅटिंग स्टान्स आपण जर पाहिला तर जास्तीत जास्त ताकद प्रत्येक फटक्यामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 षटकांचा हा सामना आणि 4 षटकामध्ये संघासाठी नेहमी चांगलं पाठबळ राहिलं. इनसाइड आउट. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून बॉल मागे चाललाय सरळ गली क्षेत्राच्या बाहेर. सीमा पार 4 चौकार इथे पाहायला मिळाले. करेल का आधी इथे बॉलला उडवलंय ऑन साइडला. 2 वाईड नंतर मात्र आक्रमक फटका पाहायला मिळाला. धमाका सोहेल शेखचा. बॉलला पाठवलं सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम हिट षटकार. 21 रन ऑन स्कोर कार्ड. पहिल्याच ओव्हरमध्ये आधी मडकेच्या अगेन्स्ट 21 धावा आल्या. खरं तर काहीतरी ओव्हरमध्ये 1 आली. आता स्ट्रायकिंग एंडला आला सोहेल. यावेळेला बघा ताकद वापरली. पुन्हा एकदा खरं तर आपण पाहिलं गतवर्षी सोहेलने मारला होता अगदी मंदिराच्या बाजूला षटकार. आणि इथला देखील आता या फटक्याचा अंतर जर आपण मोजला तोही तितकाच लांब. लॉंग अँड स्ट्रॉंग हिट आपण पाहता मैदानामध्ये सोहेलच्या माध्यमातून 6 धावा. इट्स अ मॅक्झिमम. बघा पुन्हा एकदा क्या बात आहे. बॅक क्लिपला प्रचंड स्वतःला सिद्ध करावं लागेल. इनसाइड आउट. क्या बात आहे. फक्त दिशा दिली आहे. मागे आले. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर गॅप शोधत असताना सोहेल फक्त ताकद वापरत नाही तर टायमिंगचा देखील आधारावरती फटके खेळू शकतोय हे त्याने दाखवलं या फटक्यामध्ये. कव्हर्सला बीट करत मात्र बॉलला मागे पाठवलं. इनफिल्डला क्लिअर करत 4 धावा आल्या. आणि इथून 2 षटकांचा खेळ संपला. 32 धावा फलकावरती. बघा पुन्हा एकदा हा फटका अप्रतिम. सुरेश रैना ची स्टाईल आपण पाहिली का तर थोडे मागे आले. जागा बनवली आणि कव्हरच्या डोक्यावरून हा स्ट्रोक सोहेलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटकार चौकार माफी असावी. 4 धावा आल्या. मैदानाकडे स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. हाफ ट्रॅकर. जागा बनवली. शफल क्रॉस स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोहेल शेख ब्रँडेड षटकार. 6 धावा. आत्मविश्वास. तुमच्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर जगाच्या पाठीवरती कुठेही जा तुम्हाला मरण नाही असं म्हटलं होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी. आणि हा सेल्फ कॉन्फिडन्स तुम्ही पाहताय मैदानामध्ये. सोहेलच्या माध्यमातून 6 धावा आल्या. आणि वैयक्तिक त्याने आतापर्यंत 8 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी 33 धावांचं योगदान दिलं. 8 बॉल. दमदार शुरुआत. जानते एक दूसरे के खिलाफ. प्रैक्टिस में तो हमेशा एक दूसरे के साथ ही. राउंड द विकेट. आगली वेगळी बॉलिंग ऍक्शन आणि त्याच्यावरती चांगली रिॲक्शन. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. सोहेलचा धमाका. मिड विकेटच्या बाहेर बॉलला टोकलाय. सीमा पार षटकार. सर्वांचा सपोर्ट होता ना एवढा की कुठलेही प्लेयर असो फॅमिली असो गणेश जोशी असो आमचं विवेक जोशी असो. आज गणेश जोशीने आम्हाला सपोर्ट नसता केला आज हे मुकाम जे RCC पेठ राहतो के कातील हे एवढा मोठा नाव नसतं झालं. निश्चित संघाबद्दल बोललास. संघ सहकार्यांबद्दल बोललास. स्वतःच्या जडणघडणमध्ये कोणाचा हात आहे. घरच्यांचा हात आहे की संघ सहकार्यांचा हात आहे.
नक्कीच पहिले तर घरच्यांचा सपोर्ट पाहिजे असतं, तर घरकरांचा सर्वांचा खूपच सपोर्ट आहे. आणि त्याच्यानंतर आमचा विवेक आहे, जे सर्व टीम पूर्ण मॅनेज करतो. तो स्वतःची जागा करून आणि ते टीमला नवीन नवीन प्लेयर भरणी करतो.